कर्नाटकच्या मातीमध्ये दडलेला इतिहास, दगडातून बोलणारी एक अद्भुत नगरी. आणि हाच इतिहास उलगडण्यासाठी आम्ही सज्ज झालो. सकाळी आवरून बसचा प्रवास करून आम्ही पोहोचलो हम्पी बाजारपेठेत. कारण हम्पी फिरण्यासाठी आम्हाला अण्णाकडून ही लुना मोपेड घ्यायची होती. हम्पी मधील बऱ्यापैकी सगळी ठिकाणं जवळजवळच, पण आम्हाला या बाईकचं मोठं कौतुक. मग 500 रुपये देऊन या बाईक सोबतचा आमचा प्रवास सुरू झाला. हम्पीच्या शांततेत उभा असलेला एक उग्र आणि शक्तिशाली अवतार ही आहे भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची एकाच दगडात कोरलेली भव्य मूर्ती. पूर्वी या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी सरस्वती विराजमान होते, म्हणून याला नरसिंह सरस्वती म्हणत. काळाच्या ओघात झालेल्या आक्रमणांमुळे लक्ष्मीची मूर्ती नष्ट झाली आणि आज ही मूर्ती उग्र नरसिंह म्हणून ओळखली जाते. या मंदिराच्या शेजारीच आहे हम्पीतील सर्वात मोठं शिवलिंग, बदावी लिंग. आणि हम्पीमध्ये असं एक मंदिर आहे जे पाण्यात असून सुद्धा भक्तीने उभं आहे, अर्थातच पाण्यातील शिव मंदिर. यानंतर आम्ही गेलो अशा मंदिरात जिथल्या प्रत्येक दगडात रामायण जिवंत होतं. या मंदिराच्या भिंतीवर श्रीराम जन्मापासून ते लंकेपर्यंतच्या विजयाची संपूर्ण रामकथा कोरलेली आहे. इथलं एक एक शिल्प पाहताना असं वाटतं जणू रामायण वाचत नाही तर ते डोळ्यांसमोर जिवंत होत. रंगमंडपातील स्तंभ विष्णूंच्या विविध अवतारांची कथा सांगतात. आज इथे घंटानाद नाही, प्रत्येक दगडातून जय श्रीरामचा निनाद ऐकू येतो. असं हे हजारा रामा मंदिर. दुपारची वेळ, सूर्य तळपत असतो आणि मंदिराच्या प्रांगणात एक विलक्षण शांतता. त्या शांततेत थोडा वेळ विसावलो. ना घाई ना आवाज, फक्त स्वतःशी संवाद.